शेजाऱ्यानेच केली चिमुकलीची हत्या. घरात दडवला मृतदेह. पोत्यात बांधून ठेवला होता मृतदेह. 2 आरोपी अटकेत. दारव्हा तालुक्यातील बोथ येथील प्रकार. घरातील झडतीसाठी स्त्रियांचा पोलिसांना विरोध. यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील बोथ गावात बेपत्ता झालेल्या 7 वर्षीय चिमुकलीचा अखेर दुर्दैवी अंत झाल्याचे समोर आले असून तिचा मृतदेह शेजाऱ्याच्या घरात पोत्यात बांधून ठेवलेल्या अवस्थेत सापडल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चिमुकलीच्या हत्या प्रकरणातील 2 संशयितांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. बोथ येथील 7 वर्षीय चिमुकली शिवानी पंकज जाधव ही शुक्रवार 20 मार्च रोजी दुपारी 3:30 वाजताच्या सुमारास आपल्या राहत्या घरातून अचानक बेपत्ता झाली. मुलगी दिसेनाशी झाल्याचे लक्षात येताच कुटुंबियांनी गावात व परिसरात शोध मोहीम सुरू केली. मात्र कुठेही ती आढळून न आल्याने कुटुंबियांनी तातडीने दारव्हा पोलीस स्टेशनला धाव घेत तक्रार दाखल केली. दरम्यान शिवानी बेपत्ता झाल्याची माहिती समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. त्यामुळे गावकऱ्यांसह नातेवाईकांनीही शोध कार्याला वेग दिला होता. दारव्हा पोलिसांनी प्राथमिक तपास करताना कुटुंबियांची आर्थिक व सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊन खंडणीसाठी अपहरण झाल्याची शक्यता कमी असल्याचे स्पष्ट केलं. त्यानंतर पोलिसांनी गावाच्या आसपास सुमारे 3 किलोमीटर परिसरात कसून शोध घेतला. मात्र चिमुकलीचा कोणताही ठाव ठिकाणा लागला नाही. शनिवारी दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास पोलीस अधीक्षक स्टेशनचे अधिकारी व पथकाने बोथ येथे दाखल झाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली दारव्हा पोलिसांनी तपासाची दिशा बदलत गावातील संशयित ठिकाणांची तपासणी सुरू केली. याच दरम्यान शिवानीच्या शेजारी राहणाऱ्या सोनू जाधव यांच्या घराची झडती पोलीस पथकाने घेतली असता तेव्हा एका कोपऱ्यात ठेवलेल्या पोत्यात संशयास्पद वस्तू आढळून आली. पोते उघडून पाहिले असता त्यामध्ये शिवानीचा मृतदेह बांधून ठेवलेला असल्याचं समोर आलं. हा प्रकार उघड होताच गावात प्रचंड संतापाचं वातावरण निर्माण झालं. या प्रकरणाची पोलिसांनी तात्काळ सोनू जाधव व त्याचा भाऊ कैलास जाधव यांना ताब्यात घेऊन अटक केली असता तसेच या गुन्ह्यातील आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जात असून पोलिसांकडून त्या दृष्टीने तपास सुरू असून आणखी काही आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे. दरम्यान शिवानीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलाय. मृत्यूचे नेमके कारण तसेच हत्या का करण्यात आली याचा उलगडा अद्याप झालेला नसून पोलीस सर्व बाजूंनी तपास करीत आहेत. या घटनेमुळे बोथ गावासह संपूर्ण दारव्हा तालुका हादरला असून नागरिकांमध्ये भीती व संतापाचे वातावरण आहे. पोलिसांनी गावाच्या आजूबाजूचा किमान 3 किलोमीटर परिसर तपासला. ग्रामीण भागातील रस्ते, शेत, झाडे, झुडपे, विहीर आदी ठिकाणी शोध मोहीम राबवली गेली. मात्र चिमुकलीचा काहीच मागमूस लागला नाही. शिवानीच्या घराजवळील घरांची झडती घेण्याचा निर्णय घेण्यात आला. जेव्हा शेजारी राहणाऱ्या सोनू जाधव यांच्या घरात पोलीस पोहोचले तेव्हा टरबुजाच्या पोत्यामागे लपवलेला मृतदेह शेजारील सोनू जाधव यांच्या घरातील संपूर्ण झडती घेतली. हा मृतदेह पोत्यात बांधलेल्या अवस्थेत मिळून आला. अंगावरील सोन्यासाठी हे झालं असावं. हत्या. आरोपी सोनू जाधव हा दारूच्या आहारी गेलेला होता. सोन्याच्या आभूषणासाठी चिमुकल्या शिवानीची हत्या केली गेली. पोलीस अधीक्षक उशिरापर्यंत दारव्हा पोलीस स्टेशनला ठाण मांडून होते. चिमुकलीच्या हत्येचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक कुमार चिंता हे घटनास्थळी दाखल होऊन रात्री उशिरापर्यंत पोलीस स्टेशनला ठाण मांडून होते. ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची कसून चौकशी सुरू होती. नेमके हत्येमागचे कारण काय हे शोधण्याचा पोलीस प्रयत्न करीत आहेत. सिटी इंडिया न्यूजसाठी विदर्भ प्रतिनिधी संजय कारवटकर.